महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा मेळावा होतोय आणि या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित आहेत। सर मला सांगा, अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतं मराठवाड्यात विधानसभेच्या पूर्वी पहिली सभा आहे। अभूतपूर्व या ठिकाणी प्रतिसाद आपण पाहतोय। हे जनतेचं प्रेम आहे, हे जनतेचं प्रेम हा दुर्मिळ आहे। अशा प्रकारचं प्रेम भावाला बहिणींचं मिळतंय। या सर्व बहिणींना मनापासून मी धन्यवाद देतो, सर्व बहिणींना मनापासून धन्यवाद देतो आणि मनापासून या सर्व भावांना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि ज्येष्ठांना देखील मनापासून धन्यवाद। सर अभूतपूर्व प्रतिसाद या योजनेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। वातावरण महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। जिकडे जिकडे जातोय तिकडे तिकडे महिला करतात, राख्या वाटतात आणि स्वागत करतात। हे अभूतपूर्व चित्र मला पाहायला मिळालंय। मी मनापासून माझ्या बहिणींना धन्यवाद देतो, माझ्या भावांना देखील मनापासून धन्यवाद देतो, शेतकऱ्यांना धन्यवाद देतो, सगळ्या ज्येष्ठांना धन्यवाद देतो। पूर्वी हा पहिला दौरा आहे तुमचा, चांगला प्रतिसाद मिळतोय। बिलकुल यामध्ये महाविकास आघाडीला दिलेली आहे आणि म्हणून या महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये ही जनता ताकद दाखवून दे आणि महायुतीच्या कामाची पोचपावती। मराठवाड्यामध्ये किती जागा निवडून येतील आपल्या? सर मराठवाड्यात किती जागा निवडून येतील? सर मराठवाड्यात किती जागा येतील? मराठवाड्यामध्ये महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या येतील आणि असं वातावरण या ठिकाणी आपण पाहतोय। मराठवाड्यामध्ये सर अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय, काय सांगा? मला मुख्यमंत्री महोदयाचा रेकॉर्ड मुख्यमंत्री महोदयांनीच तोडला। इतक्या लाखोच्या संख्येने जनसमुदाय मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नाही। महिला नक्कीच सर, अशी सगळी प्रतिक्रिया या ठिकाणच्या मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आणि या ठिकाणी मराठवाड्यामध्ये सर्वात जागा निवडून येतील असं देखील त्यांनी सांगितलंय। त्यामुळे या ठिकाणी नेमकं काय या ठिकाणी मराठवाड्यामध्ये सर्वच्या सर्व जागा निवडून येतील असं सांगितलं गेलंय। सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर।